नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत आपण सावे गावामध्ये आलोय. तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. याच गावातील एक चांगले युवा प्रगतशील शेतकरी की बऱ्याच वर्षापासून डाळिंब या पिकामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत. आज एकंदरीत आपण त्यांच्या त्या डाळिंब या पिकाच्या प्लॉटवरती आलोय आणि एकंदरीत अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आज त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला सरांची ओळख असेल आणि त्याच्यानंतर साधारण छाटणीपासून ते साधारण आता फळाच्या कटिंग पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. तर एकंदरीत सरांच्या सुरुवातीला आपण ओळख वगैरे असेल ते जाणून घ्यायचं आहे. सर नमस्ते. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव सांगा. सुनील बाळासाहेब इंबळे, अच्छा, गाव वगैरे? सावे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आता हे साधारण किती झाड आहेत डाळिंबाचे? ही 180 झाड आहेत. 180 झाड आहेत. साधारण किती वर्षाची झाड आहेत? हे तिसऱ्या पिकाची झाड आहेत, म्हणजे 4-4.25 वर्षाची झाड आहेत. अच्छा, तिसऱ्या पिकाची झाड आहेत. म्हणजे किती? 4-4.25 त्यात बरं, हा, 4.25. हे छाटणी येते की कधीची छाटणी? कटिंग छाटणी जूनची छाटणी आहे, म्हणजे मे मधली छाटणी मे आहे. मध्ये छाटणी आहे. आणि नियोजन कधी याचं बहाराचं? बहारात जून ज्यादा पाऊस झाल्यामुळे पहिल्यांदा फुल ड्रॉपिंग झालं पूर्ण, हम्म. आणि परत सप्टेंबर बहार धरला आम्ही. अच्छा, म्हणजे सप्टेंबरचा बहार हा, धरलेला. सप्टेंबरचा बहार धरलाय. अच्छा. जूनला आम्ही पूर्ण पाऊस ज्यादा झाल्यामुळं ड्रॉपिंग झालंय पूर्ण. अच्छा, म्हणजे बऱ्यापैकी कळी आहे ते हा, ड्रॉप आउट झाले. हा, साधारण सप्टेंबरचं बहाराचं नियोजन तुम्ही केलं. सप्टेंबरचं. एकंदरीत पाहायला गेलं झाडाला जे लागणारी शेणखत असतील, रासायनिक खत असतील, तर ती सुरुवातीला काय काय भरली तुम्ही? सुरुवातीला सेन्सिटिव्ह म्हणून स्प्रे देतोय आपण वरनं. आता झाडाला शेणखत असतील, शेणखत, रासायनिक शेणखतच घालतोय आपण फक्त. फक्त शेणखत, हा, शेणखतच, नुसतं शेणखत घालतोय आपण. दुसरं काय रासायनिक दुसरं खत काहीच वगैरे? नाही, काहीच नाही. बरं. नुसतं शेणखत आता घालतोय. प्रत्येक झाडाला नाही म्हटलं तरी किती क्रेट शेणखत दिलं? 1.5 क्रेट शेणखत आहे दोन्ही झाडाच्या मध्ये. मग शेणखतच जास्त काय घालता तुम्ही? म्हणजे शेणखत रासायनिक पेक्षा शेणखताचा चांगला रिझल्ट आहे. अच्छा, म्हणजे जमिनीचा पोत जमिनीचा पोत असेल, झाडाला सुधारतोय, ताकद ऑर्गॅनिक असेल. कार्बन. अच्छा, सेंद्रिय कर्ब वगैरे वाढतोय आणि चांगल्या पद्धतीनं. बरं. आता एकंदरीत पाहायला गेलं झाडाला खूप चांगल्या पद्धतीने फळाला शायनिंग आहे, लस्टर आहे, किंवा साईज असेल, तर ही एकंदरीत ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी अशी काही कोणती ट्रीटमेंट आहे का? मग लिक्विड खतं असतील, स्लरी ट्रीटमेंट असेल, स्लरी वेगवेगळ्या सर्किपेंटच्या स्लरी असतील, किंवा त्याच्यामधून पीएसबी, केएमबी असेल, अशा काही गोष्टी देता काय? होय होय होय. आता कसं असतं एकंदरीत स्लरीच? फ्लॉवरिंग काळात लिक्विड वेगळं राहतंय. अच्छा, आणि कोणतं राहतंय? फ्लॉवरिंग काळामध्ये 60-20 आहे, 0-32-34 आहे. फ्लॉवरिंग स्टेज मध्ये? फ्लॉवरिंग स्टेज मध्ये, किंवा साईज धरण्यासाठी, किंवा कॅल्शियम मायक्रोन्यूट्रन सगळं ड्रेप मधून आणि वरून स्प्रे केलं जातं. अच्छा, म्हणजे साधारण फळ सेट झाल्यानंतर साईज वगैरे धरण्यासाठी कॅल्शियम वगैरे असेल? हा, देतोय आपण. पीएसबी केएसबी तर आहे, आणि स्लरी कंटिन्यू चालू आहे आपली. स्लरी बंद नाही, 8-10 दिवसाला स्लरी देतोय आपण. आता ऍक्च्युअली स्लरीची प्रोसेस कशी राहते? म्हणजे स्लरी वगैरे बनवताना कशी बनवता? म्हणजे साधारण एवढी डाळ असेल, एवढं पीठ असेल, हे कसं? 200 लिटरला 2 किलो बेसन, 2 किलो उडीद, 2 किलो गुळ, आणि 1 पाटी शेण. अच्छा, हे 7 दिवस आंबवायचं, परत पीएसबी केएसबी टाकून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. टाकून द्यायची. बॅक्टेरिया वाढते त्या, आणि आपण देतोय. अच्छा, आता तसं पाहायला गेलं बरेचसे शेतकरी पीएसबी असतील, केएमबी असतील, त्याचा वापर करतील, तर एकंदरीत त्याचा फायदा काय होतो झाडांना? त्याचा फायदा म्हणजे दिलेलं सगळं जे मटेरियल ते आपटेक होते, आणि त्यानं रान भुसभुशीत राहते, सेंद्रिय कार्बन वाढतोय, झाडाचे नॅचरल जी ताकद राहते झाडात ते भरपूर देते. असं म्हणजे रासायनिक जेवढं देऊन ते अर्धा दिवसात संपते, तसं हे संपत नाही. हे सेंद्रिय कर्ब वाढून ह्याच्यात आता आपल्या रानात जर उकरलं तर तुम्हाला गांडूळ सापडतील इथं. अच्छा, हा, आता एकंदरीत ह्या गोष्टी तुम्हाला कशा काय माहिती झाल्या? म्हणजे जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब असेल, किंवा जे जीवाणू असतात, की ते जीवाणू टाकल्यामुळे पीएसबी किंवा केएमबी मुळातच काम असते की जे आपण ऑलरेडी दिलेलं मटेरियल असते ते अपटेक करण्याचं काम असतं. आणि त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब हे मुळातच खाद्य कोणाचं जीवाणूंचं खाद्य आहे. आणि गांडुळाचं सुद्धा प्रमाण वाढलं तर जमिनीचा पोत सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापरतो. हे एकंदरीत गोष्टी तुम्हाला कुठून माहिती झाल्या? हे असेच आमचे चुलत भाव, हे पोपट इंबळे, बाबूराव इंबळे, समाधान इंबळे, यांची शेती पण भरपूर आहे, आणि त्यांनी सल्ला दिला आपल्याला, अशा पद्धतीने करा, असंच करा. वीरदेव मेजर इंबळे म्हणून आहेत, ते पण चांगले, म्हणजे डाळिंब उत्पादन आहे. त्यांचं बघून ऐकून त्यांनी सल्ला दिलेला आपण करून आपल्या बागेत केलेला आहे. आता एकंदरीत किती वर्षापासून करता डाळिंब? डाळिंब 2013-14 पासून करतोय. आता एकंदरीत अनुभव काय तुम्हाला डाळिंबामध्ये? साधारण एकरी इतका खर्च केला आणि एवढं शिल्लक राहतंय असं काय? नाहीच, पैसे कसं आहे, बहार सेट होणं आणि त्या सेटला मोहर रेट घालणं, त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. आता सध्याला चांगले रेट आहेत, पण मागल्या 15-16
17 ते 19 या कालावधीत पूर्ण रेट नव्हता. 30 रुपये, 35 रुपये, 50 रुपये, 40 रुपये असे रेट लागत होते. अच्छा, आता हा. एकंदरीत चांगलं आता वाढलंय. रेट चांगला आहे इथं. आता डाळिंब शेतकऱ्याला पण परवडते. आता साधारण ही जी फळ आहेत, तुम्हाला मला वाटतं व्यापारी 2-3दा येऊन गेले. आता हा. साधारण किती रुपये किलो पर्यंत मागितले तुम्हाला? हे 180 पर्यंत मागते. 180 रुपये हा, पर्यंत. 1 तुमच्या अपेक्षा काय आहे? म्हणजे कितीपर्यंत दर पाहिजे तुम्हाला? आता सध्या चालू घडीला आता आमच्या चुलत भावात चालू आहे, पोपट दादा इंगडे म्हणून आहे. त्यांचं 187 रुपये कटिंग चालू आहे. चांगलं माल आहे. हा, चांगला मालाचा असाच माल आहे आता त्यांचा. एकंदरीत तुमचं बघितलं, झाडाला साईज सुद्धा चांगले आले, हा. लष्टर सुद्धा चांगल्या चांगला आहे. पद्धतीने हा. आलंय. आणि तसं पाहायला गेलं हा माल 190 पर्यंत जायला काहीच काहीच अडचण अडचण नाही नाही. सध्या एकंदरीत हे जे तुमचं टोटल क्षेत्र आहे, साधारण 1 एकर क्षेत्र हा, आहे, 1 एकर 400 झाड क्षेत्र आहे. आहेत. हा. साधारण आतापर्यंत खर्च किती आलाय? याला अगदी सगळं असेल, खत हा तेच असतील, की फवारणी असतील, 1,20,000 मजुरी असतील. रुपये गेले. अच्छा, 1,20,000 रुपये पर्यंत गेले. गेलेत. आता हा. साधारण ह्याच्यामधून तुम्हाला अवरेज उत्पादन किती एक निघेल? 3 टन माल निघेल. 3 टन माल हा. निघेल. आणि 3 टन माल धरले, साधारण 3 वर्षाची झाड आहेत. हा, 3 म्हणजे मला वर्ष. वाटतं हे पहिलंच पीक असेल हा. किंवा मागच्या वर्षी घेतलं ते मागच्या जर वर्षी थोडं. घेतलेत पीक. होय. साधारण 3 टन म्हटलं तर एक चांगले पैसे तुम्हाला याच्यातून होय. होणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं, डाळिंबामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत हो, आहे असतो. की. मग किडीमध्ये पाहायला गेलं तर मावा असेल, तुडतुड असेल, किंवा आता ह्या स्टेजला थ्रिप्स आहे, पतंग सारखी पतंग सारखे आहे. किडेचा किंवा होय. सुरशा म्हणतो आपण, त्याचा प्रादुर्भाव होत असतो. त्याच्या नियंत्रणासाठी वगैरे काय, कोणतं औषध मारता? आपण किडीला भरपूर औषध आहेत आता मार्केटमध्ये. बेनिवे आहे, पिंटॉर आहे, कोराझन आहे. वर्षीय कीटकनाशक वेगळे, आंतरप्रवाह कीटकनाशक वेगळे. बरोबर. जे त्यावेळेस स्प्रे घेतच प्रिव्हेंटिव्ह स्प्रे असाल. आपण घेतोय आपण. आता डाळिंबामध्ये तेलकट सारखा रोग असेल, हम्म. मर रोग असेल, याच्यासाठी काय, कुठले औषध मारता? तेलकटला एकच पर्याय, झाडं ताकदवान बनवणे. हा. आणि नत्राचं प्रमाण कमी ठेवणे. म्हणजे नत्रानं काय होतंय, तेलकट ज्यादा येते. जास्त अटॅक होतो. शक्यतो नत्र लय वापरायचं नाही झाडात. तेलकटच्या प्लॉट आहेत. जेवढी झाडामध्ये नॅचरली ताकद जास्त असेल, हा, तेवढं रोग कमी राहते. बळी पडत कुठल्याही किडी रोगाला जास्त बळी पडत नाही. तर एकंदरीत पाहायला गेला, आता ह्याचं पाण्याचं व्यवस्थापन असेल, आणि पाण्याबरोबर जे आपण वेगवेगळी लिक्विड खतं देत असतो, 12-61 असेल, 52-34 असेल, 27 असेल, 43-47 असेल, किंवा शेवटच्या स्टेजला आपण 0-0-50 देत चालू असतो. तर आहे. हे एकंदरीत कसं राहतं तुमचं शेड्यूल? एक कसं आहे, आठवड्यातून एकदा बागाला लिक्विड गेलंच पाहिजे. आठवड्यातून हा, एकदा. आणि एकदा आता एक्सलरी साधारण सुरुवातीच्या स्टेजला, म्हणजे ज्यावेळेस आपण बहाराचं नियोजन करत असतो, त्यावेळेस कुठले लिक्विड आहे? साधारण फ्लॉवरिंग स्टेजला कोणता आहे? फ्लॉवरिंग टू सेटिंग स्टेजला कोणता आहे? सेटिंग नंतर साईज होताना कोणता आहे? आणि शेवटच्या स्टेजला कोणता आहे? फ्लॉवरिंग स्टेजला मायक्रोन्यूटन होमिक होमिक कंपल्सरी द्यावं लागतंय. पाण्यामध्ये. हा, होमिक आणि मायक्रोन्यूटन ड्रिप मधून द्यायचं. परत 0-52-34, 60-20, 42-47 ही लिक्विड वापरली आपण. जर अगर वरनं स्प्रे वेगळं राहतं आणि ड्रिपनं वेगळं राहतं. म्हणजे हेच लिक्विड स्प्रे मधून पण हा, देता आणि देता ड्रिप येते. मधून पण देता. 49-32 हे नवीन ग्रेड ICLच्या नवीन ग्रेड आले, त्यात कॉम्बिनेशन टाकायला येते. खास डाळिंबासाठी हा, आले. डाळिंबासाठी, डाळिंब, द्राक्ष 90 थांबवून फुलधारणा ज्यादा हो, किंवा लागलेली फुलधारणा गळू नये म्हणून अशा बरेच स्प्रे आलेले आहेत. एकंदरीत फुलधारणावरून विषय निघाला तर साधारण ज्यावेळेस आपलं फ्लॉवरिंग असतं, हा. म्हणजे ज्यावेळेस फुलं निघत असतात, त्या फुलांचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी एक मधमाशीचा रोल होय, महत्वाचा होय. असतो. आता एकंदरीत तुमच्या ह्या प्लॉट मध्ये मधमाशीचा वावर वाढण्यासाठी, असं मधमाशी येण्यासाठी, किंवा नॅचरली आपण पेटी वगैरे असेल, किंवा मधमाशीचा वावर जास्त राहण्यासाठी असं कुठला स्प्रे घेत? स्प्रे नाही घ्यावं लागतं. फक्त घेताना स्प्रे दिवस मावळताना घ्यायचं, संध्याकाळी घ्यायचं, आणि आंतरप्रवाह घ्यायचं बिगर वासाचं. आता पेटी वगैरे ठेवली होय, आपण ठेवली ती. त्याचा काही रिझल्ट? हो, रिझल्ट चांगला आहे ना त्याचा. आता साधारण काय असतंय, जर फ्लॉवरिंग स्टेजला आलं आणि जर मधमाशीनं इथं हे केलं, की त्याची आपोआप आतल्या दाण्याची संख्या वाढते आणि ते फळ मोठं होतंय. जेवढा मधमाशीचा संचार त्या फ्लॉवर मध्ये जास्त राहील, तेवढं फळ मोठं, साईज होणार, सेटिंग पण होणार, आणि फळाची संख्या पण, आणि आतली दाण्याची संख्या वाढली का आपोआप फळाची साईज वाढणार. एकंदरीत मधमाशीचा हा डाळिंब पिकामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. महत्वाचा रोल आहे. एकंदरीत पाहायला गेलं, झाडाला, प्रत्येक झाडाला नाही म्हटलं तर एक चांगल्या पद्धतीने फळ सेट आहेत. साधारण किती फळ आहेत? 100, 125, 150? 100-125 पर्यंत आहेत. 100 काय 150 आहेत. होय, प्रत्येक झाडाला. प्रत्येक झाडाला नाही म्हटलं तर 100-125. तर एकंदरीत पाहायला गेलं, सावे या गावातील एक ते चांगले शेतकरी आहेत, आणि म्हणून आहे याच भागामध्ये
गेले बऱ्याच वर्षापासून साधारण हम्म. नाही म्हटलं तरी 10-12 वर्षापासून डाळिंब या पिकामध्ये चांगलं उत्पादन मिळतं. आणि यंदा नाही म्हटलं तरी त्यांना साधारण ह्या फळाला एक साधारण ₹190 किलो पर्यंत भाव भेटणार आहे. साधारण एक 4-5 दिवसामध्ये या फळांची कटिंग होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले तर ते शेतकरी बांधवांना जरूर सांगा. हा.